राज्यातील हजारो शासकीय ठेकेदार गेल्या 3 ते 4 वर्षापासून थकीत देयकांच्या प्रतीक्षेत आहेत. विविध विकास कामे पूर्ण करूनही अनेक ठेकेदारांना अद्यापही त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शासकीय ठेकेदारांच्या न्याय हक्कासाठी राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन 14 जून रोजी कोल्हापुरात करण्यात आले आहे. महासैनिक दरबार हॉल येथे होणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातील ठेकेदार सहभागी होणार आहेत. आयोजकांच्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 80 ते 90 हजार ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात थकबाकी अडकली असून यामुळे अनेक ठेकेदार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या अधिवेशनात थकीत देयके, शासकीय धोरणे, ठेकेदारांचे प्रश्न आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यभरातील ठेकेदार आता कोल्हापुरातून सरकारकडे कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरमध्ये 14 जून रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचं, कंत्राटदार प्रतिनिधींचं एक मोठं अधिवेशन आम्ही कोल्हापुरात घेतलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये शासनाकडून जो कंत्राटदारांना कामाचा जो निधी देण्यात येत आहे तो अगदी तुटपुंजा असल्यामुळे निधी हा यातील प्रमुख मुद्दा. तसेच कामेसुद्धा शासन मोठमोठाली काढायला लागले, तर शासनाची कामेसुद्धा छोट्या ठेकेदार, मध्यम ठेकेदार आणि मोठा ठेकेदार या सगळ्यांनाच कामं मिळावीत आणि जिल्ह्यामधील भूमिपुत्रांना प्राधान्याने कामं मिळावीत हा सुद्धा आमची भूमिका आहे. यासाठी शासनाच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा शासनाला आमचं कंत्राटदारांचे एकजूट दिसण्यासाठी आम्ही 14 तारखेला अधिवेशनाचं नियोजन केलेलं आहे. कुठं होणार आहे हे अधिवेशन? हे अधिवेशन कोल्हापूरमध्ये महासैनिक दरबारला आम्ही घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे 1000 लोक येतील अशी आमची अपेक्षा.